धोनीच्या घरच्या मैदानावर गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरनं आयपीएलची तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली। आयपीएलच्या 17व्या हंगामाची फायनल एकदम खास ठरली। एकाही संघाला होम ॲडव्हान्टेज नव्हता, त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी मिळाली। मात्र जय पराजयात खेळाडूंच्या गुणवत्तेसोबतच कॅप्टनचा रोल देखील मोठा राहिला। सामन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच टॉस वेळेस केकेआरनं आघाडी घेतली होती। श्रेयस अय्यरनं नाणं हवेत उडवलं, मात्र कौल कमिन्सच्या बाजूने लागला। मॉडर्न क्रिकेटमध्ये टॉस जिंका सामना जिंका असं इक्वेशन असताना कमिन्स ऐतिहासिक चूक केली। त्यानं तगडी फलंदाजी असून चेस करण्याचा निर्णय घेतला। त्याला वाटलं राजस्थानप्रमाणे याही सामन्यात दवबिंदू अनुपस्थिती दर्शवून हैदराबादचा विजय सुकर करतील। मात्र पिचच्या पोटात काय दडलंय हे श्रेयस अय्यरला चांगलंच माहिती होतं। पिच लाल माती तयार करण्यात आली होती। सगळ्यांना वाटत होतं की फिरकी अधिराज्य गाजवणार, मात्र केकेआरच्या वेगवान माऱ्यानं हैदराबादची पळता भुईत थोडी झाली। केकेआरचा स्टार मिचेल स्टार्कनं पहिल्या षटकात हैदराबादला हादरा दिला। त्यानंतर वैभव अरोराच्या स्विंगिंग डिलिव्हरीनं हेडचं डोकं चक्रावलं। तो गोल्डन डक होता पॅव्हेलियनमध्ये परतला। आधी हा हैदराबादसाठी मोठा धक्का होता। यातून सावरण्याचा प्रयत्न मार्क्रम आणि उत्साही कार्यकर्ता राहुल त्रिपाठीनं केला, मात्र केकेआर आता टॉपवर होती। मंदावलेला हैदराबादला स्टार्कनं तिसरा धक्का दिला। गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज देणाऱ्या राहुल त्रिपाठीची विकेट त्यानं घेतली होती। पॉवर प्ले संपल्यावर नितीश रेड्डीची शिकार करत हर्षित राणानं आपलं खातं उघडलं। हैदराबादची अवस्था 4 बाद 47 धावा अशी झाली होती। मार्क्रम आणि क्लासेन हे वर्ल्ड क्लास फलंदाज हैदराबादसाठी छातीचा कोट करून उभा राहतील असं वाटलं होतं, मात्र रुसेल आणि राणाने या दोन फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं। केकेआरनं जवळपास 12व्या षटकात सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती। हैदराबाद 100च्या आत गुंडाळणार असं वाटत होतं। केकेआरचे वेगवान गोलंदाज हैदराबादचे 8 बॅट्समन 90 धावात घेऊन बसले होते। हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला बॅट उचलून आपल्या संघाची लाज वाचवण्यासाठी मैदानामध्ये उतरावं लागलं होतं। याच हंगामात आयपीएल इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या उभारणारी हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये सर्वात कमी धावात गुंडाळली जाणार होती। कमिन्स 24 धावा करत संघाला कसबस 113 धावांपर्यंत पोहोचवलं, मात्र तोही हैदराबादसाठी 20 षटकांपर्यंत थांबू शकला नाही। केकेआर समोर फक्त 113 धावांचं आव्हान होतं। फायनलला रंजक होईल असं वाटत होतं, मात्र आता केकेआर एकतर्फी विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावरती होता। केकेआरनं नेहमीप्रमाणे पॉवर प्ले मधून धुमाकूळ घालायचा इरादा दाखला होता, मात्र सुनील नारायणला कमिन्स 8 धावांवर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला। लो स्कोरिंग मॅच धोक्याची असते, मात्र केकेआर आज वेगळ्याच मूडमध्ये होती। 10 वर्ष फक्त लांबूनच आयपीएलची ट्रॉफी पाहणारी केकेआर आता ती उंचवण्याच्या उंबरठ्यावर होती। जरी नारायण बाद झाला तरी त्याचं काम व्यंकटेश अय्यरनं पूर्ण केलं। त्यानं अर्धशतकी खेळी केली। त्याला सलामीवीर गुरबाजनं समर्थ साथ दिली, मात्र त्याला विजयी धाव काही घेता आली नाही। तो शहबाज अहमदची शिकार झाला। अखेर श्रेयस अय्यर मैदानावर आला आणि 2 अय्यरनी मिळून केकेआरला 11व्या षटकात फायनल जिंकून दिली। केकेआरनं हैदराबादचा 8 विकेट्स आणि 57 चेंडू राखून पराभव केला। शाहरुखनं स्टँडमधून आयकॉनिक पोज दिली, गंभीरनं शेजाऱ्याला मिठी मारली आणि श्रेयस अय्यरनं सेंट्रल कॉन्क्रीट रद्द केलेल्या बीसीसीआयला आपल्या पद्धतीनं उत्तर दिलं। त्यानं जय शहा आणि रॉजर बिन्नीकडून ट्रॉफी स्वीकारली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।